सूर्योदयापूर्वी उठा. मग अभ्यंजन म्हणजे स्वतःच्या शरीराला पूर्ण जे आवश्यक आहे. आता तिथे आयुर्वेदाचाही विचार आहे, स्वास्थ्य विचार आहे की शरीराला आता शुष्कपणा येत जाणार आहे. थंडी जशी वाढेल शरीरातला आर्द्रपणा कमी होऊन शुष्कतेकडे शरीर झुकायला लागेल. मग आतून बाहेरून त्याला आर्द्रता, स्नेहन आवश्यक आहे. म्हणून मग अभ्यंग आलं, अंगाला तेल लावा. अर्थात आता काय झालंय की वेगवेगळे साबण आपण लावून ते लावलेलं उठणं आणि तेल ह्याचं पूर्ण बोजवारा करून टाकतो. पण अपेक्षित काय, स्नेहन त्यातून साधलं जात. मग तेला तुपामध्ये तळलेल्या चांगल्या मिष्ट गोड वस्तू पदार्थ ते भक्षण करायचे. मग फराळ सांगितला. या गोष्टी स्वास्थ्यासाठीही विचारात घेतल्या गेल्या आणि त्याचा अंतर्भाव या उत्सवाच्या संकल्पनेत केला गेला. म्हणून ते सकाळी लवकर फराळ आहे. कारण पोटातला जो जठरानल ज्याला म्हणतात तो लवकर उद्दीप्त व्हायला लागतो, लवकर भूक लागायला लागते. थंडीच्या दिवसात अनेकांना ते जाणवतं. या सगळ्या नियमावलीला जस्टिफाय करण्यासाठी त्याला कथांची जोड दिली गेली. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळीकडे दीपोत्सव करावा, पण ज्यांच्याकडे ते ऐपत नाहीये त्यांना तुम्ही दीपदान करा. आज आपण अनेक जाहिरातींमध्ये पाहतो की उनके घर भी दिवाळी होनी चाहिए. जो सक्षम आहे त्याने समाजातल्या जे वंचित आहेत त्याची मदत दीपदानाच्या माध्यमातून करावी. म्हणजे आज जो दिवाळी बोनस वाटला जातो ना, त्याच्या मागची मूळ कल्पना ही आहे की जो त्याचा मालक असेल, ज्याच्याकडे हे नोकर म्हणून काम करतायत, त्याने आपल्या हाताखालच्या सगळ्या सेवकांना उठणं असेल किंवा या ज्या सुगंधी गोष्टी आहेत, पक्वान्न असतील, त्या द्याव्यात पारितोषिक रूपात. जे तुमचे नोकर नाही आहेत पण वंचित आहेत त्यांना दान रूपात. माझं कुटुंब माझी जबाबदारी मर्यादित न राहता सगळा समाज एकसंध आहे, सगळे आनंदात असतील तर त्या आनंदाचं रूप परिपूर्ण आहे. या जाणीवेतून तो उत्सव लोकोत्सव झाला.